आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, नवरात्रामधले सगळ्यात महत्त्वाचे जे 2 दिवस असतात ते अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी आणि महानवमी जे। तर अष्टमीला आणि नवमीला आपण अनेक सेवा उपाय हे करत असतो आणि बघा, संपूर्ण नवरात्रामध्ये तुमच्याकडनं काही सेवा शक्य झालेल्या नाही आहेत, तर अष्टमी आणि नवमी या 2 तिथींना तुम्ही अवश्य या सेवा करू शकता। आता बघा, आज 12:30 नंतर म्हणजे आज गुरुवार आहे आणि 12:30 नंतर अष्टमी तिथी सुरू होत आहे आणि उद्या शुक्रवारी 12:30 पर्यंत दुपारी ही अष्टमी तिथी असणार आहे आणि उद्या शुक्रवारी 12:30 नंतर दुपारी नवमी तिथी लागणार आहे आणि शनिवारी 11 पर्यंत दुपारी ही नवमी तिथी असणार आहे। त्यामुळे जी मी तुम्हाला ही कुंकुमार्चनची सेवा सांगणार आहे ती न विसरता तुम्ही करू शकता। आज तुम्ही संध्याकाळी करा, व्हिडिओ बघितला लगेचच तुम्ही करू शकता ही सेवा, किंवा मग तुम्ही आज केली उद्या केली तर अतिशय उत्तम। हे 2 दिवस तुम्ही अजिबात वाया घालवू नका। तुमच्याकडून कुंकुमार्चनची जी सेवा आहे या नवरात्रात घडलेली नाही, तर तुम्ही या 2 दिवसांमध्ये करू शकता। बऱ्याच जणांना कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे ही सेवा जी आहे कुंकुमार्चनची ती जमत नाही। तर बघा, अष्टमी तिथी जी आहे मी आधीच सांगितलं, आता अष्टमी तिथी सुरू झालेली आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच देखील कुंकुमार्चन करू शकता। आज संध्याकाळी करू शकता किंवा आज जमणार नसेल तर उद्या करा। 2 दिवस जमत असेल आज आणि उद्या तर अवश्य तुम्ही हे कुंकुमार्चन करा। ही अत्यंत प्रभावी सेवा आहे, कुलदेवीची आवडती सेवा आहे। कारण काय असतं की जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा कुंकवाने अभिषेक करत असतो, आपण कुलदेवीला करत असतो, कुलदेवीच्या फोटोवर करत असतो, मूर्तीवर करत असतो किंवा मग श्रीयंत्रावरती कुंकवाने अभिषेक केला जातो। आणि जेव्हा आपण अशा प्रकारे कुंकवाने श्रीयंत्रावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करतो तेव्हा ते जे कुंकू असतं त्यामधली जी शक्ती असते ती वाढते आणि जे दैवी तत्व असतं ते अजून जास्त जागृत होतं। त्यामुळे या नवरात्रीमध्ये ही सेवा चुकवू नका। आता बघा, बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो, ताई आम्हाला कुंकुमार्चन तर करायचं आहे, पण आता घट बसलेले आहेत, देवी घटी बसलेल्या असतात, त्यामुळे आता कुलदेवीचा टाक हलवायचा कसा, किंवा कुलदेवीची मूर्ती असेल, फोटो असेल तर ते हलवायचं कसं, किंवा आमच्याकडे श्रीयंत्र नाही आहे, मग आम्ही अशा प्रकारे कुंकुमार्चन कसं करायचं, आम्हाला खूप इच्छा आहे नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करण्याची, तर आम्ही ही सेवा कशी करावी याचंही उत्तर आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे। तर आधी बघूया की कुंकुमार्चन ही सेवा कशी करायची। तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा जर तुम्ही देवघरातले पानांवर बसवलेले नसतील तर तुम्ही ही सेवा कुलदेवीच्या फोटोवर, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा मग अन्नपूर्णेच्या मूर्तीवर करू शकता। श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर करू शकता। आता बघा, दुधाने पाण्याने अभिषेक रोज करायचा का, तर बघा, शक्य असेल तुम्हाला तर अष्टमीला तुम्ही आता आज करणार आहात कुंकुमार्चन, तर दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि स्वच्छ कोरडं करा ते श्रीयंत्र किंवा जी मूर्ती आहे देवीची, कुलदेवीची, माता लक्ष्मीची किंवा अन्नपूर्णेची, ती स्वच्छ करून घ्या, कोरडी करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचे। श्रीयंत्र तुमच्याकडे जर असेल तर आपण जे कुंकू आहे ते श्रीयंत्राच्या टोकावर टाकत असतो आणि हे जे कुंकू आहे ते आपण आपण अंगठी घालतो उजव्या हातामध्ये, करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे आणि अंगठा जो आहे या 2 बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन जे आहे ते श्रीयंत्रावर करायचं असतं। आणि जर तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा मग अन्नपूर्णेच्या मूर्तीवर हे कुंकुमार्चन करणार असाल तर 5ही बोटांनी तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं असतं। तर काय करायचं, अशा प्रकारे दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या, कोरडं करून घ्या श्रीयंत्र किंवा मूर्ती, ताम्हणामध्ये ते ठेवा, त्यावरती आपल्याला
हळद कुंकू व्हायचं आहे, थोड्याशा अक्षता व्हायच्यात आणि धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे. शक्य असेल तर साखरेचा नैवेद्य ठेवा. कुंकुमार्चन करताना नेहमी दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्य असेल तर गाईच्या तुपाचा करा, नसेल शक्य तर तेलाचा केला तरी चालेल. एखादं फूल लाल जे असतं ते श्रीयंत्राला किंवा कुलदेवीला, माता लक्ष्मीच्या मूर्तीला अर्पण करा किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीला अर्पण करा आणि तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता. आता कुंकुमार्चन करताना कुठला मंत्र म्हणावा बघा, तुमच्याकडे जर श्रीसूक्त असेल तर श्रीसूक्ताने तुम्ही अशा प्रकारे कुंकुमार्चन करू शकता. आता आता तुमच्याकडे श्रीसूक्त नाही आहे किंवा तुम्हाला म्हणता येत नाही तर तुम्ही हा मंत्र कुंकुमार्चन करताना म्हणायचा आहे. ओम श्रीं ह्रीं क्लीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. या मंत्राचं तुम्हाला काय करायचं आहे, जप करत कुंकुमार्चन करायचं आहे. म्हणजे बोटांनी आपल्या कुंकू जे आहे ते श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. श्रीसूक्त तुम्हाला येत असेल, तुमच्याकडे असेल तर श्रीसूक्त म्हणत तुम्ही असं काय करायचं आहे, कुंकुमार्चन हे करायचं आहे. किंवा जो आपला नवार्णव मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हा कुलदेवीचा नवार्णव मंत्र आहे. तो म्हणत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. या 2 मंत्रांपैकी तुम्हाला कुठला मंत्र येत आहे, माहीत आहे, त्याने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता किती वेळा करायचा तुम्ही असं हे कुंकुमार्चन? थोडंसं कुंकू घ्या आणि वाटीमध्ये घेतलेलं जे कुंकू आहे तेवढं संपेपर्यंत हे कुंकुमार्चन करू शकता. किंवा 16 वेळा करू शकता, 21 वेळा करू शकता, 11 वेळा करू शकता, 108 वेळा करू शकता. हे तुमच्या मनावर आहे की तुम्हाला किती वेळा कुंकुमार्चन करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ताई आमच्याकडे श्रीयंत्र नाही किंवा देवी ज्या आहेत त्या घटी बसलेल्या आहेत, मूर्ती हलवू शकत नाही. तर बघा, पानावर देव ज्यांनी मांडलेले आहेत त्यांना देव हलवता येत नाहीत किंवा ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी काय करायचं, तर तुम्ही सुपारी घ्या. एक सुपारीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि आपल्याला कुलदेवी समजून त्या सुपारीला हळद कुंकू अक्षता व्हायच्यात, साखरेचा थोडासा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आत्ता तसंच तुम्हाला कुंकुमार्चन हे सुपारीवर करायचं आहे. तुम्ही या 2 बोटांनी करू शकता. करंगळी शेजारचं जे बोट असतं त्या आणि अंगठ्याने करू शकता किंवा 5 बोटांनी या सुपारीवर कुंकुमार्चन करू शकता. उजव्या हाताने हे कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे. महिलांनी कुंकुमार्चन करताना हातामध्ये बांगड्या घालाव्यात, त्याचबरोबर कुंकू लावावं कपाळाला आणि त्याचबरोबर आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे. काहीतरी अंथरायचं आहे आणि त्यावरती कुंकुमार्चन करायला बसायचं आहे. कारण जेव्हा आपण आसन न घेता जमिनीवर बसतो तेव्हा जी केलेली सेवा आहे ती धरणीला जाते. ती सेवा जी आहे ते आपल्याला मिळत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे बघा, आपल्याला आसन घेऊन कुठलीही सेवा करताना बसायचं आहे. तर हे कळलं असेल सर्वांना. श्रीयंत्र नसेल किंवा देवीची मूर्ती तुम्हाला हलवता येत नसेल तर सुपारी तुम्ही घेऊ शकता. आता त्या सुपारीचं काय करायचं, कुंकुमार्चन झाल्यानंतर, नवरात्र झाल्यानंतर ही सुपारी तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. तुमच्या कुलदेवीचं रूप म्हणून किंवा एक तिचा आशीर्वाद म्हणून किंवा तुमच्या देव्हाऱ्यात तुम्ही पूजू शकता किंवा जो मंगल कलश आपण करत असतो तर त्यामध्ये तुम्ही ती सुपारी वापरू शकता किंवा तुम्ही नदीमध्ये वाहत्या पाण्यात ती विसर्जित करू शकता. फक्त इकडे तिकडे फेकू नका. आता कुंकुमार्चन केल्यावरती कुंकू तसंच श्रीयंत्रावर, मूर्तीवर किंवा सुपारीवर ठेवायचं का? बघा, कुंकुमार्चन झाल्या आपल्याला लगेचच ते कुंकू काढायचं नाही. ते कुंकू आपल्याला त्या श्रीयंत्रावर, मूर्तीवर किंवा सुपारीवरती एक तरी दिवस ठेवायचं आहे. आता तुम्ही आज अष्टमीला करणार आहात कुंकुमार्चन, तर ते काढू नका, कुंकू तसंच ठेवा. उद्या नवमीला जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करणार असाल त्यावेळी ते एका वाटीत काढा, एका डबीत काढा आणि पुन्हा तुम्ही त्यावरती
कुंकुमार्चन हे करू शकता. कारण बघा, जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो श्रीयंत्रावर किंवा मूर्तीवर किंवा आता आपण सुपारीवर करणार आहोत, तेव्हा दैवी शक्ती जी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये त्या कुंकवामध्ये उतरते आणि देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये आपल्याला अशा प्रकारे कुंकवाने देवीचा अभिषेक करायचा असतो. त्यामुळे नवरात्रीमध्ये कुंकुमार्चनला खूप आणि खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे सर्वांनी ही सेवा जी आहे ती करायची आहे. आता कुंकुमार्चन केलेल्या कुंकवाचं काय करायचं? तर ते जे कुंकू आहे एका डबीमध्ये ठेवा आणि रोज तुम्ही स्वतःला लावा, तुमच्या मुलीला लावा किंवा घरातील सर्वांनी तो टिळा कुंकवाचा लावला कपाळी तर खूप उत्तम. किंवा तुम्ही तेच कुंकू कुंकुमार्चनसाठी वापरू शकता. फक्त ना हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू घरातल्यांनीच लावायचं आहे. बाहेर असं म्हणजे हळद कुंकू आपण देतो ना सवाशीण महिलांना, तर बाहेरच्यांना नाही कोणाला द्यायचं. तर आपल्याला फक्त आपल्या घरातल्यांनाच ते वापरायचं आहे. किंवा तुम्ही हे जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित देखील करू शकता. फक्त आपल्याला कचऱ्यामध्ये इकडे तिकडे कुठेही फेकायचं नाही. तुम्हाला ते लावायचं तरी आहे किंवा कुंकुमार्चनसाठी तुम्ही नंतरसाठी पण वापरू शकता ते किंवा मग तुम्ही विसर्जित करू शकता. तर बघा, अष्टमी तिथी ही सुरू झालेली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी आणि उद्या संध्याकाळी, उद्या अष्टमी संपते, नवमी लागते. त्यामुळे उद्या संध्याकाळी आणि परवा शनिवारी उगवती तिथी नवमी आहे आणि नंतर दशमी सुरू होते, म्हणजेच काय दसरा सुरू होतो. त्यामुळे दसऱ्याला देखील अशा प्रकारे हे कुंकुमार्चनची सेवा आवर्जून करा. सलग हे 3 दिवस तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करा. श्रीयंत्र नसेल, मूर्ती नसेल तर सुपारीवर तरी आपल्याला ही सेवा करायची आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अशा प्रकारे श्रीयंत्र नसेल तर कुंकुमार्चन कसं करायचं याची सोपी पद्धत कळेल.